भल्या पहाटे उठून आम्ही सर्व महिला मंडळ निघालो होतो स्वामींच्या दर्शनासाठी. श्री स्वामी समर्थ. तर ह्या आहेत ताई आणि ह्यांनी ही सर्व ट्रिप अरेंज केली होती बरं का. एकही रुपया न भरता मस्त अशी ट्रिप होती. दुपारी आम्ही जेवणासाठी थांबलो. जेवणाचा आस्वाद घेतल्यानंतर आम्ही थोडंसं तिथं फोटोशूट पण केलं. खूप छान असं जेवण होतं. जेवणात चपातीही होती. प्रवासात काय पुऱ्या खाऊ वाटत नाही, तर असं फोटोशूट केलं. यानंतर आम्ही पोचलो स्वामींचं दर्शन घेण्यासाठी. तुम्ही इथून लाईव्ह दर्शन बघू शकता आणि पहा किती गर्दी आहे. एवढ्या गर्दीतही आमचं खूप छान स्वामींचं दर्शन झालं बरं का. स्वामी भेट घेतल्यानंतर आम्ही आलो या वटवृक्षाचं दर्शन घेण्यासाठी, जिथे स्वामी महाराज बसत होते. यानंतर आम्ही फोटो वगैरे काढलं. खूप मनमोहक अशा मूर्त्या होत्या तिथे. यानंतर कपिला आणि स्वामींची मोठी मूर्ती पण पाहायला नेलं मला शीतलने. शीतलला माहिती असल्यामुळे तिनं मला छान असं गायडन्स वगैरे केलं. सर्व दर्शन घेतलं. चहा वगैरे घेतल्यानंतर आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो. वाटेतच आम्हाला ही शेंगा चटणी आणि सोलापुरी भाकरी दिसल्या बरं का. खूप पातळ अशा भाकरी भेटतात आणि शेंगा चटणी तुम्ही हे आवर्जून खा. ही आमच्या बसमधली मंडळी, ही आजी आणि काकू या सर्वांबरोबर धमाल मस्ती करत दिवस कसा